आणि आता पुन्हा एकदा बातमी पावसाची आहे। मुंबईसह उपनगरातही आता जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। मगाशी आपण बघितलं होतं ठाणा, डोंबिवली, भिवंडी या परिसरात पाऊस होता आणि आता हाच पाऊस मुंबईसह उपनगरात देखील पडायला लागलेला आहे। त्यामुळे पावसाने अचानक एंट्री घेतल्यामुळे वातावरणामध्ये बदल झालाय। सत्यम सिंग आपल्याला ताजे अपडेट देतील। सत्यम, मुंबई आणि उपनगरात देखील पावसाची हजेरी आहे, कुठे कुठे पडतोय पाऊस? तर पावसाने दमदार हजेरी पुन्हा एकदा दिलेली आहे। मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस पडतोय सध्या। याआधी ठाणे, डोंबिवली, बदलापूर या ठिकाणी पाऊस पडलेला होता आणि आता ताजे अपडेट द्यायला सत्यम, मुंबईतल्या पावसाची काय स्थिती, कुठे कुठे पडतोय पाऊस? मागील 15 ते 20 मिनिटांसह मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आहे जोरदार पावसाला सुरुवात। आपण आहोत सध्या पूर्व द्रुतगती महामार्गावर। पूर्व द्रुतगती महामार्गाचं आपण दृश्य पाहिलं तर असं वाटतं की हा जून महिन्याचा पाऊस आहे, जोरदार पावसाचा आहे, अवकाळी पावसाचं बॅटिंग सुरू आहे। खरं तर मुंबईकर आहेत उन्हाळ्यापासून हैराण झाले होतं, जोरदार ऊन सुरू होतं, मात्र असं तर मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। मुंबईत खरं तर पूर्व उपनगरात आहेत, या ठिकाणी विक्रोली असेल, टायगोर नगर असणार किंवा भांडूप, मुलुंड या सर्व परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। हायवेवर आपण पूर्व द्रुतगती महामार्गावर पाहिलं तर जोरदार पावसामध्ये विजिबिलिटी जी आहे खूप कमी आहे, त्यामुळे जेवढ्या गाड्या जातात या ठिकाणी वाहन चालत आहे, सर्व हेडलाईट आहे, गाड्यांचे जे हेडलाईट आहे ते हेडलाईट सुरू करून गाड्या चालत आहेत। खरं तर आपण रस्त्याच्या कडेच्या साईडला पाहिलं तर मागील 20 ते 25 मिनिटांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे या ठिकाणी पाणी जे सखल भाग आहे त्या ठिकाणी लागायला सुरुवात झाली आहे। खरं तर गेला 1 ते 1.5 महिन्यापासून मुंबईकर आहेत उकाळापासून आहे, उन्हापासून आहेत, या ठिकाणी हैराण झाले होते, मात्र आज संध्याकाळी आहे मुंबईत वातावरणामध्ये बदल झाली आहे आणि त्यानंतर आहे देखील आता संध्याकाळपासून आहे वादळी वाऱ्याचा आहे, या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। अश्विन, सत्यम, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट घेतच राहू। आपण जाऊया अभिषेक मुठाळे यांचा रिपोर्ट बघूया आपण, कारण दादर आणि परिसरात देखील काय स्थिती आहे नेमकी जाणून घेणार आहोत अभिषेक कडून। अश्विन, सध्याला आहे दादर परिसरामध्ये आणि दादर परिसरातलं जर दृश्य बघायचं तर कोणाला विषयच बसणार नाही, मात्र आताच इथे धुळीचं मोठं वादळ जे आहे ते येऊन गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आपण समोर देखील सध्या दृश्य बघतो आहे, इमारतींच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला धुळकट असं वातावरण दिसतं आहे। एकूणच धुळीचं मोठं साम्राज्य या संपूर्ण परिसरामध्ये सध्याला पसरलेलं होतं। वाऱ्यांचा वेग देखील सध्याला वाढलेला आहे आणि हे जो वाऱ्यांचा वेग आहे तो आपल्याला दक्षिण मुंबई परिसरामध्ये सध्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे जो पाऊस आहे त्या पावसाला देखील सध्याला सुरुवात झाल्याचं दिसत आहे। एकूणच जर का बघायचं तर मुंबईमध्ये हलक्या पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला होता। सुमारे 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने वेगाने वारे जे आहेत ते देखील वाहणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं होतं। तशाच प्रकारची सध्याला परिस्थिती बघायला मिळते, मात्र जो ग्रीन अलर्ट होता तो कुठेतरी अपग्रेड करण्यात आलेला आहे, येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळेच सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर आता जो जे वादळ होतं, वाऱ्याचं वादळ होतं ते आपल्याला पुढे गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि सध्याला तरी पाऊस जो आहे तो आपल्याला या परिसरामध्ये हलका पाऊस जो आहे तो इथं दिसतोय। अश्विन, अभिषेक आपल्या सोबतच राहा, डोंबिवलीला जाऊया। सुरेश काटे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। सुरेश, डोंबिवलीतल्या पावसाची काय स्थिती आहे आणि मुख्य म्हणजे आज तिकडे एक सभा देखील होणार आहे उद्धव ठाकरेंची, तर या सगळ्याबद्दल काय ताजे अपडेट्स आहेत, आत्ताची काय स्थिती आहे तिकडची? सुरेश, अश्विन, गेल्या अर्ध्या ते पाऊण तासांपासून डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे। वारा वावधन देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आज नेमकं डोंबिवलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा या ठिकाणी होणार आहे आणि मी आता सध्या याच मैदानाच्या या ठिकाणी आहे। या सभेला उद्धव ठाकरे येणार आहेत आणि सभेचा टाइम जो आहे तो 6 वाजताचा देण्यात आलेला आहे, मात्र 3:30 वाजल्यापासून या डोंबिवली कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे, विजांचा कडकडाट आहे। जवळपास या ठिकाणी आसन व्यवस्था देखील
7 ते 8 हजार लोकांची येण्यासाठी या ठिकाणी केली होती. मात्र या सगळ्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आल्यामुळे सभेमध्ये व्यत्यय आल्यासारखाच झालेला आहे. मात्र अजूनही ही सभा सुरू होण्यासाठी 2 ते 3 तासाचा वेळ आहे. आपल्यासोबत या ठिकाणी व्यवस्थापक आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत की नेमकं काय सांगाल. सभा 6ची वेळ दिलेली आहे उद्धव ठाकरे. सभा 6ची वेळ दिलेली आहे. उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहेत. नेमकं कसं नियोजन असणार आहे पुढील 2 ते 3 तासामध्ये जर पाऊस थांबलाच नाही तर कशा पद्धतीचं नियोजन आपलं असणार आहे? पाऊस थांबला नाही तर त्याला काही नाईलाज आहे, सभा कधी रद्द होईल. पण अजूनपर्यंत मग सगळे कार्यकर्ते शिवसैनिक आहेत ते शाखाशाखांमध्ये उपस्थित आहेत. सगळ्यांचे फोन येत आहेत की किती वेळात आपली सभा चालू होईल. सांगितलं की अर्धा पाऊण तासाचा जर पाऊस थांबला तर आपली सभा आहे ती पूर्णपणे. आता कसं नियोजन झालंय, तुमचा काही संपर्क झालाय का? यापूर्वी उद्धव साहेब हेलिकॉप्टरने येणार होते, पण आता जो पावसाची व्यवस्था आहे त्यामध्ये उद्धव साहेब कारने यायची शक्यता आहे. ते 6 वाजता जरी निघाले तरी 7:30 पर्यंत इथे पोहोचतील आणि 8 वाजता त्यांचं भाषण सुरू होईल. म्हणजे तुम्हाला आशा आहे की आता सभा होईल? तर सुरेश काटे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते, मात्र काही कारणास्तव त्यांचा आवाज नीट आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. तिकडे अभिषेक मोठाळा देखील आपल्याला मुंबईतल्या पावसाबद्दल सांगत होते. आणि आता ठाण्यामध्ये जावे, कारण ठाण्यामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस अशी ठाण्यामधली स्थिती, ही ठाण्यातली दृश्य आहेत. आणि आता मे महिना सुरू आहे तरी देखील एखादा पावसाळी महिना नियमित पाऊस जसा पडत असतो तशा प्रकारे हा पाऊस बघायला मिळतो. जोरात वारा आहे आणि त्याचवेळी पाऊस देखील पडतो. ठाण्यामधली ही दृश्य याआधी आपण बघितलेलं होतं. वांगणी आणि बदलापूरमध्ये देखील जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा. आणि आता मुंबईसह परिसरात तिकडे ठाण्यामध्ये देखील जोरदार पावसाची हजेरी. त्यामुळे उपनगर असतील, शहर भाग असेल, सगळ्याच ठिकाणी या पावसाने हजेरी लावली. आणि या दृश्यांवरून वाऱ्याचा वेग आपल्याला समजू शकतो. झाड ज्या प्रकारे झाडांची पानं हलतायत, अतिशय जोरात असा हा वारा वाहतोय आणि पाऊस देखील मोठ्या प्रमाणात पडतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.